या सगळ्यांनी सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. आठ दिवसात तिसऱ्यांदा वाढ, पेट्रोल डिझेल जाणार 200च्या पार. भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या असल्या तरी पेट्रोल पंपावर इंधन शिल्लक नाही. पंपावर रांगाच्या रांगा लागल्यात, शेतीची कामं खोळंबलीत. लोकांच्या खिशांना कात्री लागली असतानाच पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका उडालाय. आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्यात. भारतात इंधनाचा अतिशय कमी दिवसांचा साठा शिल्लक असल्यानं पेट्रोल डिझेलच्या किमतीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि आखाती देशांमधील तणावामुळे भारतामध्ये इंधनाच्या किमतींचा भडाका उडालाय. गेल्या 4 वर्षांच्या प्रदीर्घ शांततेनंतर अचानक सुरू झालेल्या या दरवाढीनं देशातील नागरिक, व्यावसायिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी वर्गाला अडचणीत आणलंय. मे महिन्यात अवघ्या 8 ते 10 दिवसांच्या कालावधीत तब्बल 3 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. सर्वात मोठी दरवाढ 15 मे 2026 रोजी झाली आहे, जेव्हा थेट 3 रुपये प्रति लिटरनं दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजेच 19 मेला पुन्हा 90 पैशांची वाढ करण्यात आली आणि 4 दिवसांनी पुन्हा 23 मेला म्हणजे आजच तिसऱ्यांदा पेट्रोलच्या दरात 87 पैसे आणि डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल $100च्या पार गेल्यानं भारतीय तेल कंपन्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगितलं जात आहे. भारताचा भौगोलिक विचार केला तर प्रत्येक राज्यात व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच व्हॅट आणि स्थानिक करांचं प्रमाण वेगवेगळं असल्यानं पेट्रोल डिझेलच्या किमती सगळीकडे सारख्या नसतात. सद्यस्थितीत संपूर्ण भारताचा विचार केला तर सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल चंदीगड आणि अंदमान निकोबार तसेच दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे, जिथं स्थानिक करांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. याउलट देशात सर्वात जास्त महाग पेट्रोल डिझेल तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्रात विकलं जातं. महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 108 रुपये 43 पैशांच्या आसपास पोहोचली आहे, तर गुजरातमध्ये ह्याच दर 98 रुपये 51 पैसे प्रति लिटर आहे. महाराष्ट्रातील जनतेला गुजरातच्या तुलनेत प्रति लिटर मागे जवळपास 10 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. या वाढत्या किमतींच्या सर्वाधिक झळा महाराष्ट्रातील बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला बसतात. शेती हा व्यवसाय आता पूर्णपणे यांत्रिकीकरणावर अवलंबून आहे. शेत तयार करण्यापासून ते पीक बाजारात नेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर डिझेलचा वापर होतो. ट्रॅक्टरनं नांगरणी करणं, रोटर फिरवणं, शेतात पाणी देण्यासाठी डिझेल पंपाचा वापर करणं आणि मळणी यंत्र चालवणं या सर्व कामांसाठी डिझेल अनिवार्य आहे. डिझेल महागल्यामुळे ट्रॅक्टरचे तासांचे भाडं गगनाला भिडलं असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय. दुसरीकडे उत्पादन खर्च दुप्पट झाला तरी बाजारात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला, भाजीपाल्याला किंवा धान्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. वाहतूक खर्च वाढल्यामुळे फळ बागायतदार आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल मुंबई, पुणे किंवा नागपूर सारख्या मोठ्या बाजारपेठेत पाठवणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीये. त्यामुळे अनेकदा शेतकरी आपला माल स्थानिक पातळीवरच कवडी मोलाने विकत आहे किंवा फेकून देत आहेत. शेतकऱ्यांशिवाय राज्यातील सामान्य नोकरदार, मध्यमवर्गीय आणि घरातील बजेटही या दरवाढीनं पूर्णपणे कोलमडलंय. दुचाकी किंवा 4 चाकीनं ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पेट्रोलचा खर्च थेट 1000 ते 1500 रुपयांनी वाढलाय. डिझेल महाग झाल्याचा परिणाम माल वाहतुकीवर झालाय. जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, दूध, फळ आणि भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं आपलं भाडं वाढवलंय, ज्यामुळे बाजारात सर्वच वस्तूंचे भाव वाढले. भविष्यात जर पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये अशीच वाढ सुरू राहिली तर त्याचे परिणाम देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत भयंकर होणार आहेत. जर पेट्रोल 110 ते 115 रुपयांच्या पार गेलं आणि डिझेल 100 ओलांडून पुढे गेलं तर सर्वात आधी देशातील महागाई नियंत्रणाबाहेर जाईल. मोठ्या प्रमाणावर रोजगार कपात किंवा बेरोजगारी वाढण्याची भीती निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केल्यास पुढच्या काळात इंधन आणखी महागल्यास शेती करणं पूर्णपणे तोट्याचं ठरणार आहे. वाढत्या खर्चामुळे शेतकरी शेती पडीक ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते. लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स क्षेत्राला याचा मोठा फटका बसेल, कारण डिलिव्हरी चार्जेस वाढल्यामुळे ऑनलाईन खरेदी विक्री कमी होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसं की एसटी महामंडळ किंवा PM-PML सारख्या बस सेवा तोट्यात जातील आणि त्यांनाही तिकिटांचे दर वाढवावे लागतील, ज्यामुळे गरीब जनतेला प्रवास करणं कठीण होईल. ही इंधन दरवाढ देशाच्या आर्थिक प्रगतीला खीळ घालेल यात शंका नाही. 8 दिवसांमध्ये तब्बल 3 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या, त्यामुळे पुढेही दरवाढ सुरूच राहील असं दिसतंय. सरकारकडून इंधनाचा मुबलक साठा आहे असं सांगितलं जात असलं तरी सर्वत्र पेट्रोल डिझेलचा भडका उडालेला आहे आणि अजूनही या किमती वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.